प्रचारासाठी आता अवघे 2 दिवस उरलेले आहेत। विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्यामुळे राज्यातील नेते मंडळी तयारीसाठी सरसावलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची सभा दहिसर आणि भोसरी या 2 मतदारसंघामध्ये होणार आहे। दुसरीकडे राज ठाकरे यांची सभा नाशिकच्या सातपूरमध्ये होणार आहे। साताऱ्यामध्ये फलटणमध्ये शरद पवार सभा घेतील। अहिल्यानगरमध्ये अमोल कोल्हे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे। तिकडे अजित पवार आजही 4 सभा घेणार आहेत। पंढरपूर, नाशिक, जुन्नर आणि खेडमध्ये अजितदादांची सभा आयोजित करण्यात आली आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकणचा दौरा करणार आहेत। शिंदेंची आज 2 सभा आयोजित करण्यात आल्यात। दापोली आणि गुहागर तसंच तळ कोकणात सावंतवाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। बातमी काँग्रेसच्या संदर्भातील आहे। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। प्रियंका गांधी शिर्डी आणि कोल्हापुरात जाहीर सभा घेणार आहेत, तर राहुल गांधी यांची आज अमरावती आणि चंद्रपुरात सभा होणार आहे। तर आज काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीचे नेते सुद्धा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज जाहीर सभा घेतील। या सगळ्या संदर्भात मुंबईमधून प्रतिनिधी जुई जाधव आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। जुई, आपण पाहतोय आता प्रचार अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय। पुढचे 48 तास सर्व उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। आज कोणकोणत्या नेत्यांच्या प्रचार सभा आपल्याला बघायला मिळतील आणि या संदर्भातले काय सविस्तर अपडेट्स आहेत? अगदीच ऋतुजा, विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी अवघे 48 तास शिल्लक राहिले आहेत। त्यामुळे प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी जोरदार तयारीला त्याने आता सुरुवात केलेली आहे। अंतिम टप्प्याची जे वरिष्ठ नेते आहेत प्रत्येक पक्षाचे, ते देखील ग्राउंड लेवलला उतरून आपापल्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी या मल्लिकार्जुन खरगे हे देखील महाराष्ट्रामध्ये येऊन प्रचार करून गेले। मात्र आज देखील काही वरिष्ठांचे प्रचार आहेत महाराष्ट्रामध्ये, ते आपण पाहूया। राहुल गांधी यांचा जर आपण प्रचार पाहिला तर अमरावती, चंद्रपूरमध्ये आहेत। प्रियंका गांधी यांचा आजचा दौरा शिर्डी, कोल्हापूरमध्ये आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा कोकणात आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये। अजित पवार यांच्या सभा या पंढरपूर, नाशिक, जुन्नर आणि खेडमध्ये आहेत। तर नितीन गडकरी यांच्या देखील 7 ते 8 सभा आहेत। दुसरीकडे राज ठाकरे आज नाशिकमध्ये आहेत, नाशिक दौऱ्यावर त्यांची सभा आहे। शरद पवार साताऱ्यामध्ये आहेत, तर देवेंद्र फडणवीस दहिसर आणि भोसरीमध्ये त्यांच्या सभा आहेत। त्यामुळे आजचा दिवस देखील सभांनी संपूर्ण आहे, सभांनी भरपूर पॅक्ट आहे आपण म्हणू शकतो। जे सर्व वरिष्ठ नेते आहेत ते आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ठिकठिकाणी सभा घेऊन कसं आपापला पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य आहे हे पटवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आवाहन करत आहे आणि निश्चितच आज केवळ 48 तास उरले आहेत। त्यामुळे 48 तासामध्ये खरं तर प्रचाराला वेग येतो। नेमकी कोणकोणती नवीन आश्वासनं जनतेला दिली जातील आणि कशा प्रकारे जनतेला पटवून दिलं जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। ऋतुजा, निश्चित, आणि काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीचे नेते आपल्याला महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याचं बघायला मिळतंय। खास करून प्रियंका गांधी यांचा पहिलाच कोल्हापूर दौरा आहे, पहिल्यांदा त्या कोल्हापुरात येत आहेत, त्यामुळे सगळ्याच सभांकडे साहजिकच लक्ष असणार आहे। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।